आज परत एकदा मी तुमच्यासमोर बोलण्यासाठी आलेलो आहे बिग बॉस मराठी सीझन 5 बद्दल। कारण की प्रेक्षकांमध्ये म्हणजे मराठी बिग बॉस सीझन 5 चे जे प्रेक्षक आहेत किंवा मराठी बिग बॉसचे जे प्रेक्षक आहेत ते जरा जास्तच आतुर झालेले आहेत। आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी काय सांगणार नाही तुम्हाला की बिग बॉस कधी येणार आहे, बिग बॉस कुठल्या दिवशी सुरू होणार आहे, कधी त्याचा प्रोमो येणार आहे, या कुठल्याच गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार नाहीत। पण ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, कारण की प्रेक्षकांचं मत काय आहे, प्रेक्षक किती प्रमाणामध्ये चिडलेले आहेत, ह्याच गोष्टी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार आहे। तर मित्रांनो, मी आहे श्रेयस, तुम्ही बघताय मराठी क्विक बाईट्स। आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण की आपल्या चॅनलला जरा मोठं करायचं आहे आणि प्रत्येक जे प्रेक्षक आहे त्याचं जे मत आहे ते पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणायचा प्रयत्न मी करणार आहे। आणि त्यासाठीच मला सबस्क्रायबर बेस हवा आहे। अजून आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण की आपल्याला 1000 सबस्क्रायबर लवकरात लवकर पूर्ण करायचे आहेत। तर मुद्द्याकडे वळूया आपण आता। महत्त्वाची गोष्ट अशी आहे की बिग बॉस सुरू झालेला नाही आहे आणि जो शोचा सुरू झालेला आहे आता तो म्हणजे हसताना हसायलाच पाहिजे। ह्याचा प्रोमो आला होता तेव्हा खूप जास्त प्रमाणामध्ये लोक हे काय होतं त्याला हैराण झाले होते किंवा शॉकमध्ये गेले होते, कारण की पूर्णपणे जी चला हव्याची टीम आहे म्हणजे झी मराठीवर जो चला हव्याचा शो होता ह्याच्यावर जी सगळी टीम जी चला हव्याची टीम आहे ती पूर्णपणे फोडून तीच टीम यांनी कलर्सवर आणलेली आहे। आणि ह्यांचा जो हसताना हसायलाच पाहिजे हा शो आणलेला आहे, त्यात फक्त 1-2 चेहरे नवीन आणलेले आहेत आणि हा शो सुरू केलेला आहे। पण प्रेक्षकांना कुठे ना कुठेतरी हा प्रोग्राम आवडत नाही आहे। त्याच्यामागचं कारण असं आहे की चला हव्याची जी स्क्रिप्ट आहे त्या स्क्रिप्टनुसार या हसताना हसायलाच पाहिजे या शोमध्ये ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत आणि प्रेक्षक नाराज आहेत खूप जास्त प्रमाणामध्ये। मी काही कमेंट्स देखील इकडे दाखवायचा प्रयत्न करेल तुम्हाला, कारण की प्रेक्षक सध्या एवढे जास्त नाराज झालेले आहेत ना कलर्स मराठीवर। आणि त्याच्यामागचं कारण मला असं वाटतं की केदार शिंदे हे जे व्यक्ती आहेत ना ह्यांना बिग बॉस ह्या बाबतीत काय त्याला ॲलर्जी वगैरे झाली का काय बिग बॉसची हे काही कळत नाही आहे लोकांना आणि मला देखील कळत नाही आहे। तर प्रेक्षकांचं खूप जास्त दिवसांपासून आव्हान आहे किंवा एक नम्र विनंती आहे कलर्सच्या टीमसाठी की यार बिग बॉस मराठी सीझन 5 आणा, कारण की कलर्सवर सगळ्यात जास्त जर कुठला सिरियल किंवा कुठला शो चालत असेल ना तर तो आहे बिग बॉस मराठी। आणि बिग बॉस मराठीमुळेच कलर्स मराठीला जो काही TRP आहे जे काय आहे ह्यांचे उच्चांक गाठण्याचा एक चान्स असतो आणि ते कुठं ना कुठेतरी मिस करतायत हे लोक। आणि लोक आता असं बोलायला लागलेले आहेत की तुम्ही बिग बॉस मराठी सीझन 5 आणा, नाहीतर तुमचं चॅनल आम्ही बघायचं बंद करू किंवा तुमचं चॅनलच बंद पडेल। या सगळ्या गोष्टी आता हे जे प्रेक्षक आहेत ते बोलायचा प्रयत्न करत आहेत आणि कुठे ना कुठेतरी ही गोष्ट खरी आहे, कारण की TRPच्या मामल्यात जर आपण बघायला गेलो ना तर कलर्स मराठी हा खूप जास्त प्रमाणात खाली आहे आणि कुठंच त्याचं काय होतं त्याला तारतम्य नाही आहे, कुठली सिरियल चालत नाही आहे, कुठला शो चालत नाही आहे। त्याच्यात आता हसताना हसायलाच पाहिजे हा पूर्णपणे शो चला ह्या त्याचा तोडून फोडून सगळं ते होतात ना जे आता कसे पक्ष फुटलेत तसं ह्यांनी झी मराठीमधले शोज फोडला एक आणि तो सगळा शो आपल्या पक्षात आणला म्हणजे कलर्स मराठीवर आणला आणि तो सुरू केला आणि तोही प्रेक्षकांना आवडत नाही आहे। कुठे ना कुठेतरी फक्त त्या प्रत्येक पुरुषाला साड्या घालायच्या आणि काही ना काही असं करायला लावायचं आणि पुन्हा मग त्याच गोष्टी प्रेक्षकांना दाखवायच्या, नाही आवडते त्या लोकांना, नाही आवडते। केदार शिंदे कलर्स मराठी टीम, तुम्हाला ही व्हिडिओ पोचली असेल तुमच्यापर्यंत, कृपया करून प्रेक्षकांचं तुम्हाला आव्हान आहे, माझं देखील आव्हान आहे। खूप जे बिग बॉस प्रेमी आहेत, बिग बॉस मराठी प्रेमी आहेत ते तुमच्याकडनं एक अपेक्षा करत आहेत की लवकरात लवकर बिग बॉस आणा तुम्ही, कारण की आता पावसाळा देखील येणार आहे, इलेक्शन संपणार आहेत, IPL संपणार आहे, सगळ्या गोष्टी संपणार आहेत। पावसाळ्यामध्ये कमीत कमी ॲटलिस्ट लोकांना घरात बसून बिग बॉस बघू द्या मराठीचं, कारण की 1.5 वर्ष झालेलं आहे बिग बॉस मराठी काही आलेलं नाही आहे आणि प्रेक्षक पूर्णपणे नाराज झालेले आहेत, आतुर आहेत। ह्यांची आतुरता खराब करू नका, ह्यांची एक्साइटमेंट खराब करू नका। प्लीज तुम्ही हा शो आणा, अन्यथा तुमच्याच चॅनलला पूर्णपणे ह्याचा फटका सहन करावा लागेल। मित्रांनो, हेच होतं माझं मत, जे तुमचं मत मी तुमच्यासमोर मांडलेलं आहे। तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल, तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा ही व्हिडिओ। तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।